हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के.पी. फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण आरोग्य विभाग फार्मासिस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ आन्सर डिस्कस करणार आहोत. सो यामध्ये आपल्याला माहीत आहे आपला जो एक्झामचा पॅटर्न असतो तर तो MCQ पॅटर्नमध्ये राहतो. मग त्यामध्ये इच क्वेश्चन कॅरी फॉर 2 मार्क्स क्वेश्चन असतात आणि खाली त्याचे ऑप्शन्स दिलेले असतात. सो आपण आपल्या टॉपिककडे प्रोसीड करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, प्री ॲनास्थीन मेडिकेशन्स आर ॲडमिनिस्टर टू अचीव विच ऑफ द फॉलोविंग गोल्स बिफोर सर्जरी. आपण ऑलरेडी ॲनास्थेशिया म्हणजे काय हे आपण डिस्कस केलेलं आहे. ॲनास्थेशियाचे टाईपसुद्धा आपण बघितलेले आहेत, लाईक जनरल ॲनास्थेशिया आणि लोकल ॲनास्थेशिया. आणि त्याचे जे लेक्चर व्हिडिओज आहेत तर ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सो ॲनास्थेशियाचा रोल आपल्याला माहीत आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला म्हणजे पेशंट्सला ज्यावेळेस पेशंटची सर्जरी परफॉर्म करायची असते तर त्या केसेसमध्ये जो पेशंट्स आहे तर त्यामध्ये ऑलरेडी त्याच्या बॉडी फंक्शन्समध्ये काहीतरी चेंजेस झालेले असतात. पेशंट हा डिप्रेस झालेला असतो, त्यामध्ये सोबतच त्याला अँझायटी, त्यानंतरनं जो पेशंट्स आहे त्याचे हार्ट रेट, ब्लड प्रेशर हे सुद्धा इन्क्रीज झालेले असतात. सो ते मिनिमाइज करण्यासाठी त्याला प्री ॲनास्थीन मेडिकेशन्स दिले जातात. सो ऑप्शन्स आहेत, इन्क्रीजेस हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर, रिड्यूस अँझायटी अँड इन्श्युअर अ स्मूथ ट्रान्झिशन्स टू ॲनास्थेशिया. थर्ड वन आहे प्रिव्हेंट ब्लड क्लॉटिंग अँड नेक्स्ट वन आहे इंड्यूस ॲनास्थेशिया अँड अनकॉन्शियसनेस. तर याचे आन्सर ना सगळ्यांना माहीत आहे. आत्ताच आपण बघितलं की ॲनास्थेशिया हा का दिला जातो, जो पेशंट्स आहे तर पेशंटची जी अँझायटी आहे तर ती रिड्यूस करण्यासाठी त्याला ॲनास्थेशिया दिला जातो. प्री ॲनास्थेटिक मेडिसिन्स ॲडमिनिस्टर केले जातात. सो जे करेक्ट आन्सर ते आहे ऑप्शन सेकंड, रिड्यूस अँझायटी अँड इन्श्युअर अ स्मूथ ट्रान्झिशन टू ॲनास्थेशिया. तर इथे आपण बघू शकतो जे करेक्ट ऑप्शन्स आहे तर ते आहे सेकंड, इट मीन्स रिड्यूस अँझायटी अँड इन्श्युअर अ स्मूथ ट्रान्झिशन्स टू ॲनास्थेशिया. देन सेकंड क्वेश्चन आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ परमिएटेड पार्टिकल्स पर क्युबिक मीटर इक्वल टू और अबव 5 इन अ क्लास 100 इज. ऑप्शन्स आहेत, फर्स्ट आहे 293, सेकंड वन आहे 2930, थर्ड वन आहे 29 आणि लास्ट वन आहे 29300. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन थर्ड, 29. ओके, इथे करेक्ट आन्सरसुद्धा खाली दिलेला आहे, ते आहे थर्ड नंबर म्हणजे 29. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोविंग डू नॉट वर्क इन रेडिओलॉजी सर्व्हिसेस. आता रेडिओलॉजी सर्व्हिसेस हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना वेल नोन आहे. फर्स्ट इयरपासून फायनल इयर डी.फार्म रेडिओलॉजी हा वर्ड झालेला आहे. रेडिओलॉजी म्हणजे काय तर डायग्नोस्टिक ऑफ डिसीज. यामध्ये MRI, CT स्कॅन आणि एक्सरे हे इन्क्लुडिंग असतात. आणि रेडिओलॉजीचा रोल काय आहे तर डायग्नोस्टिक ऑफ इमेज किंवा डायग्नोस्टिक ऑफ डिसीज. इंटरनल बॉडीमध्ये जे डिसीज आहेत किंवा त्याचे जे इमेजेस आहेत तर ते डायग्नोस्टिक करण्यासाठी रेडिओलॉजी टेक्निक यूज केली जाते. तर ऑप्शन्स आहेत इंजिनियर, टेक्निशियन, थेरापिस्ट आणि फिजिशियन. याचं सुद्धा जे आन्सर आहे हे सुद्धा सगळ्यांना वेल नोन आहे. तर क्वेश्चन आहे आपला, डू नॉट वर्क इन रेडिओलॉजी. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे इंजिनिअरिंग, बिकॉज टेक्निशियन, देन रेडिओथेरापिस्ट आणि फिजिशियन्स यामध्ये रेडिओलॉजी हे यूजफुल आहे. सो ऑप्शन 1 इंजिनियर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट इज मेंटेन बाय. फर्स्ट ऑप्शन आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, सेकंड वन आहे सेंट्रल काउन्सिल फॉर मेंटेनन्स ऑफ रजिस्टर, थर्ड वन आहे स्टेट फार्मसी फॉर मेंटेनन्स ऑफ रजिस्टर अँड लास्ट वन आहे स्टेट फार्मसी ऑफ काउन्सिल. आता हे जे सेंट्रल काउन्सिल आहे तर इज ऑल्सो नोन ॲज म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडिया इज ऑल्सो नोन ॲज फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सेंट्रल काउन्सिल फॉर मेंटेनन्स ऑफ रजिस्टर, बिकॉज यामध्ये ऑल जे नॅशनल रेकॉर्ड्स आहेत ऑफ ऑल क्वालिफिकेशन प्रोफेशनल मेंबर्स तर त्यांचीसुद्धा इन्फॉर्मेशन्स यामध्ये इन्क्लुडिंग असते किंवा रजिस्टर डॉक्युमेंटेशन्स असतं. सो त्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सेकंड, सेंट्रल काउन्सिल फॉर मेंटेनन्स ऑफ रजिस्टर, ऑप्शन सेकंड. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोविंग इज नॅचरली ऑकरिंग हॅलोसिजेनिक सबस्टन्सेस फाउंड इन अ सर्टन टाईप ऑफ कॅक्टाय. आता ऑप्शन्स आहेत मेसाक्लिन, DMT, सिलोसायबिन आणि LSD. आता यामध्ये ना हे जे ऑल ऑप्शन्स आहेत तर हे सगळेच नॅचरली ऑकरिंग हॅलोजेनिक सबस्टन्सेस आहेत. बट यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर कॅक्टायचं विचारलेलं आहे. सो याचं जे आन्सर आहे ते आहे मेसाक्लिन. नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही.
हे जे ऑल आहेत लाईक मेसाक्लिन, DMT, सुलोसायबिन आणि LSD हे सगळेच नॅचरली ऑकरिंग हॅलोसिजेनिक सबस्टन्सेस आहेत. बट पर्टिक्युलरली आपल्याला जर कॅक्टायचं विचारलेलं आहे तर याचा आन्सर आहे मेसाक्लिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट टेट्रासायक्लिन इज ट्रू. आता टेट्रासायक्लिन हा जो आहे हा सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे अँटीबायोटिक्समध्ये. अँटीबायोटिकचे जे क्लासिफिकेशन्स आणि डेफिनेशन क्लासिफिकेशन्स किंवा अँटीबायोटिकचे जे ड्रग्ज आहेत हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आणि आपल्या KP फार्मा पेजवरती सुद्धा आपण ते लेक्चर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर त्या अँटीबायोटिकमध्ये जरी कोणाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता. त्यामुळे टेट्रासायक्लिन हा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. टेट्रासायक्लिन हा अँटीबायोटिक ड्रग आहे आणि अँटीबायोटिकमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ओके आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये बॅक्टेरिया हे आपण डिस्कस केलं होतं. म्हणजे टेट्रासायक्लिन जो आहे तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन्स ट्रीट करतात. आपले ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे टेट्रासायक्लिन शुड बी टेकन विथ कॅल्शियम रिच फूड टू एनहान्स देअर ॲब्सॉर्प्शन. आता सगळ्यांना वेल नोन आहे हा जो टेट्रासायक्लिन ड्रग आहे तर तो कॅल्शियम किंवा जे डेअरी प्रोडक्ट्स असतात किंवा जे मिल्क कंटेनिंग फूड्स असतात तर त्यासोबत इनटेक केले जात नाहीत. बिकॉज टेट्रासायक्लिन काय करणार विथ द कॉम्बिनेशन्स ऑफ कॅल्शियम रिच किंवा मिल्कसोबत घेतला तर जी ड्रगची ॲब्सॉर्प्शनची जी कॅपॅसिटी आहे तर त्याला रिड्यूस करतात. आणि इथे हे काय म्हणतायत स्टेटमेंट काय आहे तर टेट्रासायक्लिन शुड बी टेकन विथ कॅल्शियम रिच फूड टू एनहान्स इट मीन्स इन्क्रीजेस. बट टेट्रासायक्लिन काय करणार विथ द कॉम्बिनेशन्स ऑफ कॅल्शियम रिच फूड तो त्याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज करतो. बट इथे हे म्हणतात इन्क्रीज करतात. सो त्यामुळे हे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे तर ते इनकरेक्ट आहे. सेकंड आहे टेट्रासायक्लिन आर प्रायमरली यूज टू ट्रीट व्हायरल इन्फेक्शन. आत्ताच आपण बघितलं होतं स्टार्टिंगला टेट्रासायक्लिन जो आहे टेट्रासायक्लिन हा अँटीबायोटिक ड्रग आहे आणि अँटीबायोटिक जे असतात तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीट करतात. सो टेट्रासायक्लिन जो आहे तर तो बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीट करतो नाही की व्हायरल इन्फेक्शन. सो हे सुद्धा स्टेटमेंट इनकरेक्ट आहेत. फर्स्ट आणि सेकंड दोन्ही स्टेटमेंट इनकरेक्ट आहेत. देन नेक्स्ट आहे टेट्रासायक्लिन कॅन लीड टू फोटोसेन्सिटिव्हिटी अँड शुड बी यूज कंटिन्युअसली इन इंडिव्हिज्युअल एक्सपोज टू लाईट. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि लास्ट वन आहे टेट्रासायक्लिन आर सेफ टू यूज ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड डू नॉट कॉज एनी फिटल ॲबनॉर्मॅलिटीज. हे पण आपल्याला माहीत आहे टेट्रासायक्लिन हा जो ड्रग आहे हा प्रेग्नन्सीमध्ये दिला जात नाही. हा कॉन्ट्राइंडिकेटेड आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. ओके. सो याचं जे करेक्ट आहे ॲन्सर ते आहे थर्ड वन. हे बघा जर आपले क्लासिफिकेशन आणि जे बेसिक कन्सेप्ट्स असतात त्या जर क्लिअर असतील ना तर ह्या अकॉर्डिंगचे जे क्वेश्चन्स विचारले जातात लाईक ट्रू आणि फॉल्स किंवा करेक्ट आणि इनकरेक्ट स्टेटमेंट तर ते आपल्याला लवकर समजून जातं. त्यामुळे बेसिक जे असतात तर ते क्लिअर असले पाहिजेत. आता ज्याला माहीत आहे टेट्रासायक्लिन हा ड्रग अँटीबायोटिकमध्ये आहे, अँटीबायोटिकमध्ये असल्यामुळे हा बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीट करतो त्यामुळे हे स्टेटमेंट लगेच समजून जातं. सोबतच टेट्रासायक्लिनचे जे कॉन्ट्राइंडिकेशन जर माहीत असतील तर त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट लगेच समजून जातं. आणि टेट्रासायक्लिन हा जो ड्रग आहे हा कशासोबत घेतला जातो कशासोबत घेतला जात नाही हे जर माहीत असेल तर हे सुद्धा स्टेटमेंट आपल्याला लगेच समजून जातं. ठीक आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे थर्ड. ओके. वाटलं तर ना तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. कारण काय होतं आत्ता हे सगळं सोपं वाटतं पण ज्यावेळेस आपण एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करतो त्यावेळेस काय होतं कन्फ्युजन क्रिएट होतात. त्यामुळे ना आपल्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये कीवर्ड्समध्ये जर आपण पॉईंट्स नोट डाऊन करून घेतले तर एक्झामच्या आधी जरी आपण एकदा ओव्हरलुक केलं तरी आपल्याला कन्सेप्ट्स क्लिअर होऊन जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज यूज टू ट्रीट सीझियर्स अँड इपिलेप्सी. जसे की आता प्रिव्हियसली मी बोलले क्लासिफिकेशन आणि कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स लगेच सॉल्व होऊन जातात. आपला क्वेश्चन काय आहे यांनी इथे विचारलेला असा कोणता ड्रग आहे जो की इपिलेप्सी आणि सीझियर ट्रीट करतो. आता इपिलेप्सी जो आहे इपिलेप्सी इज ऑल्सो नोन ॲज कन्व्हल्जन. हे जर माहीत असेल तर लगेच आपल्याला आन्सर समजून जातात. अँटी कन्व्हल्जंट. करेक्ट आन्सर आहे
ऑप्शन 3. आता हे जे CNS ॲक्टिंग ड्रग आहेत याचेसुद्धा आपण क्लासिफिकेशन्स आणि जे इंट्रोडक्शन्स आहेत ते आपण आपल्या KP फार्मावरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ज्यांना क्लासिफिकेशन लाईक CNS CVSमध्ये कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता. सगळे क्लासिफिकेशन जे आहेत CNS ॲक्टिंग, CVS ॲक्टिंग आणि ANS ॲक्टिंग आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये आपण अँटीसायकोटिक म्हणजे काय, अँटी कन्व्हल्जंट म्हणजे काय हे सुद्धा डिस्कस केलेलं आहे. आता अँटीपायरेटिक म्हणजे काय आहे तर रिड्यूस इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर. पायरेटिक इट मीन्स टेम्परेचर. ओके, इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर. नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याला आपण म्हणतो फिवर. आणि पायरेटिक इट मीन्स इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर. अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट. त्यामुळे अँटीपायरेटिक जो आहे तर तो NSAID मध्ये जातो आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे अँटी कन्व्हल्जंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन यूज टू रिड्यूस अँझायटी अँड इंड्यूस ड्रॉझिनेस बिफोर सर्जरी. फर्स्ट क्वेश्चनमध्येच आपण बघितलं होतं की प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन्स का दिले जातात. आता याचे ऑप्शन्स आहे नॅलॉक्झोन, इपिनेफ्रिन, ॲट्रोपिन आणि मिडाझोलम. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मिडाझोलम. बिकॉज ॲट्रोपिन जो ड्रग आहे, ॲट्रोपिन हा अँटी कोलिनर्जिक ड्रग आहे. इपिनेफ्रिन जो आहे हा सिम्पॅथोमॅमेटिक ड्रग आहे आणि नॅलॉक्झोन जो आहे, नॅलॉक्झोन हा OPM डेरिव्हेटिव्ह आहे आणि युजली हा ॲनल्जेसियामध्ये सुद्धा यूजफुल केला जातो. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मिडाझोलम. आणि हा जो ड्रग आहे तो रिड्यूस करणार अँझायटी. इथे ना मी नोट डाऊन करते. मिडाझोलम जो आहे हा अँझायटी अँड ॲम्नेसिया. ॲम्नेसिया म्हणजे काय असतं तर लॉस ऑफ मेमरी. मिडाझोलम हा अँझायटी आणि ॲम्नेसिया रिड्यूस करतो. ॲज वेल ॲज हा जो आहे ड्रग हा रॅपिड ॲक्टिंग बेन्झोडायझेपाम ड्रग आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे लास्ट वन, ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच बॉडी डेव्हलप EDL. EDL स्टँड्स फॉर इसेन्शियल डिसीज लिस्ट. ऑप्शन आहे WHO, FDA, CDC आणि UN. आता हे जे शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत ह्या होल बॉडीचा आपल्याला लॉंग फॉर्म माहीत असला पाहिजे. हे बघा, हा जो पार्ट आहे ना फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या अंडर आहे. ह्याच्या बॉडीज किंवा ज्या कमिटीज असतात तर त्या लर्न करून ठेवायच्या, कारण त्यावरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे EDL म्हणजे काय तर इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे आणि EDL हे कोणी डेव्हलप केलेलं आहे तर WHOने. WHO स्टँड्स फॉर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. FDA स्टँड्स फॉर फूड ड्रग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. CDC आणि UN. CDC स्टँड्स फॉर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड UN स्टँड्स फॉर युनायटेड नेशन्स. या होल बॉडीजचे आपल्याला लॉंग फॉर्म माहीत असले पाहिजेत, कारण बऱ्याच वेळेस ना UN म्हणजे काय किंवा CDC म्हणजे काय याचे हे शॉर्ट फॉर्म देतात आणि लॉंग फॉर्म हे त्याच्या ऑप्शन्समध्ये असतात. त्यामुळे या अकॉर्डिंगसुद्धा क्वेश्चन्स येतात. त्यामुळे ना ह्या होल बॉडीजचे लॉंग फॉर्म आपल्याला माहीत असले पाहिजेत. वाटलं तर नोट डाऊन करून घ्या. EDL स्टँड्स फॉर इसेन्शियल ड्रग किंवा डिसीज लिस्ट. WHO स्टँड्स फॉर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. FDA सगळ्यांना माहीत आहे फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. CDC स्टँड्स फॉर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि लास्ट वन आहे UN स्टँड्स फॉर युनायटेड नेशन. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ड्रग स्टोअर. ऑप्शन आहे टू प्रिस्क्राईब मेडिकेशन. सेकंड वन आहे टू स्टॉक ऑल ड्रग्स अँड ॲक्सेसरीज बाय द हॉस्पिटल. थर्ड वन आहे टू प्रोक्युअर ड्रग्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस आणि लास्ट वन आहे टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ रिसिप्ट अँड इश्यू ऑफ अ ड्रग. हा जो क्वेश्चन आहे खूप बेसिक क्वेश्चन आहे, खूपच बेसिक क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे याचं सुद्धा ॲन्सर लगेच सगळ्यांना माहीत आहे. हे जे 3 पॉईंट्स आहेत तर हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत ड्रग स्टोअरचे आणि क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ड्रग स्टोअर. सो ऑप्शन 1. बिकॉज प्रिस्क्राईब मेडिकेशन जे फिजिशियन किंवा जे डॉक्टर्स असतात तेच फक्त जे मेडिसिन्स आहेत तर ते प्रिस्क्राईब करू शकतात. त्यामुळे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे टू प्रिस्क्राईब मेडिकेशन, ऑप्शन 1.
नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायो अवॅबिलिटी स्टडीज. बायो अवॅबिलिटी हा जो आहे, बायो अवॅबिलिटीसुद्धा सगळ्यांना वेल नोन आहे. बायो अवॅबिलिटी म्हणजे काय, तर फ्रॅक्शन्स ऑफ अनचेंज ड्रग रिचेस टू द सिस्टमिक सर्क्युलेशन्स ॲट द साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. एनी काइंड ऑफ ड्रग ज्यावेळेस आपण ॲडमिनिस्टर करतो, मग आपल्याला व्हेरियस रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा माहीत आहे. तर ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतरनं तो किती ड्युरेशन्समध्ये त्या ड्रगची ॲक्टिव्हिटी शो करतो किंवा किती पर्सेंटेजमध्ये ड्रगची ॲब्सॉर्प्शनची ॲक्टिव्हिटी शो करतो इज ऑल्सो नोन ॲज बायो अवॅबिलिटी. ठीक आहे. आणि ओके, बायो अवॅबिलिटी हा सुद्धा टॉपिक आपण आपल्या चॅनलवरती अपलोडेड केलेला आहे. बायो अवॅबिलिटी म्हणजे काय, त्यानंतरनं बायो अवॅबिलिटीचे टाईप्स आहेत, हे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. बायो अवॅबिलिटी माहीत झाली की लगेच आपल्याला ह्याचं आन्सरसुद्धा येऊन जातं. ऑप्शन आहे डेव्हलपमेंट ऑफ न्यू फॉर्म्युलेशन्स ऑफ द एक्झिस्टिंग ड्रग्स. सेकंड वन आहे प्रायमरी स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सुटेबल डोसेज फॉर्म फॉर न्यू ड्रग्स. थर्ड वन आहे डिटर्मिनेशन्स ऑफ द इन्फ्लुएन्जेस ऑफ एक्सिपियंट अँड पेशंट्स रिलेटेड फॅक्टर्स. अँड देन आहे लास्ट वन कंट्रोल द क्वांटिटी ऑफ द ड्रग्स टू बी ॲडमिनिस्टर. आता इथे विचारलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह नाही, बायो अवॅबिलिटीचं कोणतं ऑब्जेक्टिव्ह नाही. तर बायो अवॅबिलिटी जसं की मी बोलले, बायो अवॅबिलिटी म्हणजे काय, तर फ्रॅक्शन्स ऑफ अनचेंज ड्रग रिचेस टू द सिस्टमिक सर्क्युलेशन्स ॲट द साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. डेफिनेशन माहीत असेल की लगेच फर्स्ट ऑप्शन लगेच आपल्याला क्लिअर होऊन जातो. तर यामध्ये याचं जे म्हणजे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 1. ओके, सॉरी, बायो अवॅबिलिटी क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायो अवॅबिलिटी. तो याचे आन्सर आहे कंट्रोल द क्वांटिटी ऑफ ड्रग्स टू बी ॲडमिनिस्ट्रेटेड. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओके, इथे आपण आन्सर पण खाली गिवन दिलेले आहेत. हे पण तुम्ही हवं तर नोट डाऊन करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे आयडियल कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ इथेनॉल फॉर डिसइन्फेक्शन. घरामध्ये आपल्याला डेटॉल, फिनाईल वगैरे हे सगळे डिसइन्फेक्टंट असतात. तर त्यावरती ना जे पण डिसइन्फेक्टिंग एजंट्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन्स दिलेलं असतं. मग आता इथे पर्टिक्युलरली विचारलं आहे इथेनॉलचं. तर ऑप्शन्स आपण बघू. ऑप्शन्स फर्स्ट आहे 85 to 99%, देन आहे 40 to 65%, 10 to 20% आणि 70 to 95%. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4. डिसइन्फेक्टंट म्हणजे काय असतात, जे की आपण नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती अप्लाय करतो फॉर टू किल द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डिसइन्फेक्टंट जे आहेत तर त्यामध्ये इथेनॉल, फिनाईल, डेटॉल्स असतात. आपल्या घरामध्ये आपण डेली पर्पजसाठी सुद्धा यूज करतो डिसइन्फेक्टंट. तर त्यावरती ना हे जे डिसइन्फेक्टिंग एजंट्स असतात त्याचे कॉन्सन्ट्रेशनसुद्धा दिलेले असतात. तिथे सुद्धा आपण बघू शकतो. काय घ्यायचं आणि बघायचं, फक्त जे पण सगळे आहेत दिलेले त्यांनी एजंट्स त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एकदा माहीत झालं की काय पाठ करायची पण गरज लागत नाही. तर आयडियल कॉन्सन्ट्रेशन जे इथेनॉलचं विचारलेलं आहे ते आहे 70 to 95%. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इज नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ EDL. प्रिव्हियसली आपण आता बघितलं EDL म्हणजे काय, तर इसेन्शियल डिसीज लिस्ट. याचे ऑप्शन्स आहेत बेटर हेल्थ केअर, बेटर ड्रग मॅनेजमेंट, लोअर कॉस्ट अँड टू आयडेंटिफाय ADR. ज्याला फार्माकोव्हिजिलन्स माहिती आहे त्याला लगेच याचा आन्सर येऊन जाणार. बिकॉज ADR जे आहे, ADR हे फार्माकोव्हिजिलन्समध्ये आहे आणि फार्माकोव्हिजिलन्सचा मेन पर्पजच आहे किंवा फार्माकोव्हिजिलन्स म्हणजेच आहे आयडेंटिफिकेशन्स ऑफ ADR किंवा मॉनिटरिंग ADR. जे ड्रग्ज असतात, ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतरने किंवा जे ड्रग्ज आहेत तर त्या ड्रगची जी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करणं किंवा मॉनिटायझेशन करणं. सो ज्याला फार्माकोव्हिजिलन्स माहिती आहे त्यामुळे त्या पर्सनला हे लगेच समजून जाणार टू आयडेंटिफाय ADR. कारण ADR हे कशामध्ये आहे, फार्माकोव्हिजिलन्समध्ये. आणि बेटर हेल्थ केअर, बेटर ड्रग मॅनेजमेंट आणि लोअर कॉस्ट हे सगळे इसेन्शियल डिसीज लिस्टचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि आपला क्वेश्चन आहे विच इज नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ EDL. सो आन्सर आहे टू आयडेंटिफाय ADR म्हणजे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. इथे दिलेलं आहे. नेक्स्ट आहे
वेन वॉज द फर्स्ट EDL पब्लिश्ड? बघा बरं, EDLवरती किती सारे क्वेश्चन्स, 3 क्वेश्चन आपण बघितले आत्तापर्यंत. हवं तर नोट डाऊन करून घ्या. इस्टॅब्लिश कधी झालेलं आहे, त्याचा पर्पज काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कुणी त्याला डेव्हलप केलेलं आहे, हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. फर्स्ट ऑप्शन आहे 1978, सेकंड वन आहे 1969, थर्ड वन आहे 1977 आणि लास्ट वन आहे 1972. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 1977, ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे द पॉईंट ॲट विच बिझनेसेस ऑर्डर न्यू स्टॉक्स फ्रॉम द सप्लायर इज कॉल्ड. DSBMचा क्वेश्चन आहे. जो ओल्ड सिलेबस आहे ना DFARMचा, तर त्यामध्ये सेकंड इयरला DSBM हा सब्जेक्ट होता. त्यामध्ये हे मॅनेजमेंट सगळं हेच होतं, म्हणजे होलसेलर, रिटेलर, न्यू ड्रग स्टॉक. ज्याला DSBM परफेक्ट माहिती आहे त्याला ह्याचासुद्धा लगेच आन्सर येऊन जाणार. ऑप्शन आहे रिस्टॉक लेवल, रिऑर्डर लेवल, रिफिल लेवल, रिलोडेड लेवल. आता DSBMच नाही, DFARMचा जो नवीन पॅटर्नमधला सेकंड इयरचा हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी सब्जेक्ट आहे त्यामध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सेकंड, रिऑर्डर लेवल. हे बघा क्वेश्चन काय आहे, ऑर्डर न्यू स्टॉक फ्रॉम द सप्लायर इज कॉल्ड रिऑर्डर लेवल. आन्सर सेकंड. नेक्स्ट आहे कोनिकल बुलेट और ओव्हॉइड शेप डोसेज फॉर्म विच आर meant for insertion into the body cavities such as rectum, vagina, nose and ear and melts or dissolve in the cavity fluid is called as. ज्याला डोसेज फॉर्म परफेक्ट पार्ट आहेत किंवा माहीत आहेत त्याला ह्या अकॉर्डिंगचे डोसेज फॉर्मवरचा कोणताही जरी क्वेश्चन आला तरी समजून जाणार. सुटिक्सचा पार्ट आहे हा आणि फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत, फर्स्ट इयर DPHARMपर्यंत आणि फर्स्ट इयर BPHARM DPHARMमध्ये आपण हे शिकत आपल्या म्हणजे हे झालेले आहेत पॉईंट. क्वेश्चन काय आहे, कोनिकल बुलेट और ओव्हॉइड शेप डोसेज फॉर्म. बघा बरं, सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहेत. सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिड. तर डोसेज फॉर्मसुद्धा आपण आपल्या KP फार्मावरती अपलोडेड केलेले आहेत. ज्याला कन्फ्युजन आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. डोसेज फॉर्मचा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन असा आहे, इन्सर्शन इन टू द बॉडी कॅव्हिटीज सच ॲज रेक्टम, वजायना, नोजेस अँड इयर अँड मेल्ट ऑर डिझॉल्व इन अ कॅव्हिटी फ्लुइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज. ऑप्शनची सुद्धा गरज नाही आहे, लगेच याचा आन्सर माहीत आहे आपल्याला, सपोजिटरीज. ज्या सपोजिटरीज असतात तर त्या रेक्टम रूटनी दिले जातात किंवा वजायना, नोज आणि इयरमध्ये दिले जातात. ठीक आहे. ऑप्शन आहे सपोजिटरी, वेफर्स, गार्गल्स आणि डाउचेस. डोसेज फॉर्म ज्याचे परफेक्ट पार्ट त्याला लगेच याचा आन्सर येऊन जाणार. ऑप्शनची सुद्धा गरज नाही, क्वेश्चन वाचलं की लगेच आन्सर येऊन जाते. सपोजिटरीज. आता सपोजिटरी आणि डाउचेस यामध्ये सुद्धा कन्फ्युजन क्रिएट होतं, बिकॉज डाउचेससुद्धा जे आहेत युजली डाउचेससुद्धा या रूटने दिले जातात आणि जे वेफर्स असतात तर ते सलायवेशन्समध्ये आहेत. गार्गल्स सगळ्यांना माहीत आहेत आपल्याला, माउथवॉशमध्ये गार्गल्स येतात. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सपोजिटरी. त्यामुळे ना डोसेज फॉर्म पाठ ठेवायचे, सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड. सॉलिडमध्ये काय आहे, इंटरनल, एक्सटर्नल. सेमी सॉलिडमध्ये काय आहे आणि जे लिक्विड आहे तर लिक्विडमध्ये सुद्धा मोनोफेजिक, बायफेजिक जे आहे तर ते सगळं पाठ पाहिजे. आन्सर 1. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग ड्रग क्लासिफिकेशन इज नोन फॉर इट्स ॲबिलिटी टू स्लो डाऊन द सेंट्रल नर्व सिस्टीम अँड इंड्यूस ड्रॉझीनेस. जसं की मी आधीच बोललेली आहे, क्लासिफिकेशन आणि प्रॉपर कन्सेप्ट जर पाठ असतील तर ह्या अकॉर्डिंगचे जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याला जास्त काहीही करण्याची गरज पडत नाही, कारण लगेच समजून जातं आपल्याला. आता क्वेश्चन काय विचारलेला आहे, असा कोणता ड्रग आहे की ज्याची ॲबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे सेंट्रल नर्व सिस्टीमला डिप्रेस करायची किंवा तिथे काय तर इंड्यूस ड्रॉझीनेस. ऑप्शन्स दिलेले आहेत, स्टिम्युलंट, सिडेटिव्ह, हॅलोसिजन आणि ओपिओइड्स. याचं करेक्ट आन्सर आहे सिडेटिव्ह, बिकॉज आपण सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्समध्ये सुद्धा बघितलं होतं. सिडेटिव्ह काय करतात, सिडेटिव्ह ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतर ते काल्मिंग इफेक्ट प्रोड्यूस करणार आणि हे जे सेंट्रल नर्व सिस्टीम आहे तर सेंट्रल नर्व सिस्टीम लाईक काल्मिंग इफेक्ट, काल्मिंग म्हणजे काय तर शांत. ओके. आणि स्टिम्युलंट्स काय करतात तर एक्साइटमेंट वाढवतात. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सिडेटिव्ह. क्वेश्चन नीट आधी बघायचा आणि नंतरच ऑप्शन सिलेक्ट करायचं. सेंट्रल नर्व सिस्टीम म्हटलं की लगेच स्टिम्युलंटसुद्धा क्लिक केलं जातं, बट नाही. स्टिम्युलंट्स म्हणजे काय, जे ड्रग्स सेंट्रल नर्व सिस्टीमची एक्साइटमेंट वाढवतात इज ऑल्सो नोन ॲज स्टिम्युलंट. आणि स्टिम्युलंटचे एक्झाम्पल्स आपल्याला माहीत आहे, त्यामध्ये आहे कॅफिन, थिओफायलिन,
त्यानंतर निकेतामाइड, स्टिचेमाइन हे सगळे झाले स्टिम्युलंट्स. सिडेटिव्हसुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. सिडेटिव्हचे सुद्धा आपण डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन बघितलं होतं. त्यामध्ये फिनोबार्बिटन, आपण डायझेपाम वगैरे आपण बघितलेलं आहे. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सिडेटिव्ह एजंट. ओके. नेक्स्ट आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ लायसन्सेस. हे बघा, हा सुद्धा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स किंवा फार्मसी लॉ अँड इथिक्सचा क्वेश्चन आहे. याचे ऑप्शन्स आहेत जनरलाइज्ड अँड रेस्ट्रिक्टेड लायसन्सेस, जनरलाइज्ड अँड लिमिटेड लायसन्सेस, जनरल अँड रेस्ट्रिक्टेड लायसन्सेस, जनरल अँड लिमिटेड लायसन्सेस. लायसन्स फार्मसीमध्ये लायसन्सच्या 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे जनरल अँड रेस्ट्रिक्टेड लायसन. जनरल लायसन्समध्ये ना फॉर्म नंबर 20 आणि 21 येतात. रेस्ट्रिक्टेडमध्ये फॉर्म 20A अँड 21A. हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. जनरलमध्ये कोणते फॉर्म आहेत 20 आणि 21 आणि रेस्ट्रिक्टेडमध्ये 20A आणि 21A. लायसन्सचा हा जो पॉईंट आहे हा सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये अपलोडेड केलेला आहे. त्यामध्ये आपण होलसेल, रिटेलर, रेस्ट्रिक्टेड आणि मॅन्युफॅक्चरर यांचे जे लायसन्सचे फॉर्म आहेत तर ते आपण अपलोडेड केलेलं आहे. त्यामध्ये आपण लाईक फॉर्ममध्ये X1, C1, C2 हे जे फॉर्म आहेत हे आपण बघितलेले आहेत आणि अपलोडही केलेलं आहे शॉर्ट्समध्ये. तर हवं तर तुम्ही नोट डाऊन करून नोट डाऊन करून घ्या. लायसन्सच्या 2 टाईप आहेत, जनरल आणि रेस्ट्रिक्टेड. जनरलमध्ये फॉर्म 20 आणि 21 आहे आणि रेस्ट्रिक्टेडमध्ये फॉर्म 20A आणि 21A. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा हा क्वेश्चन आहे. करेक्ट आन्सर आहे 3rd नंबर, जनरल अँड रेस्ट्रिक्टेड लायसन्सेस. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर ऑफ ड्रग्स कॅन बी इम्पोर्टेड अंडर सिंगल फॉर्म 11 लायसन्स. ऑप्शन आहे 20, 10, 15 आणि 5. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 2nd, फॉर्म नंबर 10. हा सुद्धा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा क्वेश्चन आहे. हे बघा, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये सगळे ॲक्ट्स, स्केड्यूल, त्यानंतर लायसन्स आणि ज्या आपल्या कमिटीज आहेत किंवा बॉडीज कमिटीज आहेत ते कुठे लोकलाइज झालेलं आहे किंवा ते कुठे फाउंड आहे. त्यानंतर ना आपण जसं की प्रिव्हियसली बघितलं WHO, EDL हे जे आहेत ह्या सगळ्यांचे लॉंग फॉर्म हे क्लिअर करून ठेवायचं. म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सवरती कोणताही जरी क्वेश्चन आला तरी आपल्याला लगेच आन्सर येऊन जातं त्याचं. हवं तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण खूप सारे फॉर्म्स आहेत, खूप सारे लायसन्स आहेत. नाही, लायसन 2च आहेत पण त्याचे जे फॉर्म आहेत ते खूप सारे आहेत, ॲक्ट्स आहेत. तर त्यामुळे ना हवं तर नोट डाऊन करून घ्या, म्हणजे जरी हा क्वेश्चन आला तरी आपल्याला लगेच याचा आन्सर येऊन जाते. याचा आन्सर आहे ऑप्शन 2nd. नेक्स्ट आहे व्हॉट इज द स्टोरेज कंडिशन्स फॉर ड्रग्ज अँड सप्लायर्स. आता स्टोरेज कंडिशनसुद्धा माहीत असेल तर लगेच आन्सर येऊन जातं. स्टोरेज कंडिशनमध्ये कूल, कोल्ड, त्यानंतर हॉट, अजून नॉर्मल आपलं टेम्परेचर आहे ह्युमिडिटी अकॉर्डिंग. तर त्या अकॉर्डिंग हा क्वेश्चन आहे. ऑप्शन्समध्ये बघा, सगळेच कोल्ड स्टोरेज आहे आणि सगळ्याचं जी स्टोरेज कंडिशन आहे ती आहे 2 to 8 डिग्री सेल्सिअस. बट इथे काय आहे, मायनसमध्ये आहे आणि पॉझिटिव्ह किंवा नॉर्मल रेंजमध्ये आहे. आता बघितलं तर कन्फ्युजन होणार आहे, कारण प्रत्येकच आहे कोल्ड स्टोरेजमध्ये. ऑप्शन बघा, फर्स्ट आहे कोल्ड स्टोरेज 2 to 8 डिग्री सेल्सिअस, सेकंड वन आहे -2 to -8 डिग्री सेल्सिअस, थर्ड वन आहे 2 to -8 डिग्री सेल्सिअस आणि लास्ट वन आहे -2 to 8 डिग्री सेल्सिअस. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 1, कोल्ड स्टोरेज 2 to 8 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन 1. देन आहे कोल्टार कलर लिस्ट परमिटेड टू बी यूज इन कॉस्मेटिक्स इज कवर अंडर. आत्ताच मी म्हणले होते, स्केड्यूल ज्याचे पाठ आहेत त्याला हा क्वेश्चन्स लगेच येऊन जाणार. ऑप्शनसुद्धा बघायची गरज नाही. कोल्टार विचारलं की लगेच याचा आन्सर येऊन जाते. याचं स्केड्यूल काय असेल ते Q असेल, P असेल, R असेल, S असेल, ज्याला माहीत आहे त्याला येऊन जाणार. कोल्टार कशा अंडर येतात तर स्केड्यूल Q अंडर. आपण ऑप्शन्स बघू इथे. स्केड्यूल R आहे, स्केड्यूल Q आहे, P आणि O आहे. आता R जो आहे, Rमध्ये सगळे कॉन्ट्रासेप्टिव्ज आहेत. लिहून घ्या तुम्ही, किंवा ज्यांना स्केड्यूल पाठ करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा लक्षात राहत नाही आहे ना, तर आपल्या KP फार्मावरती आपण लेक्चर पण अपलोड केलेलं आहे आणि शॉर्ट
जे शॉर्ट्स आहेत तर त्यामध्ये सुद्धा एकदम कीवर्ड्स दिलेले आहेत. जास्त पाठ करायची गरज नाही आहे. आरमध्ये काय कॉन्ट्रासेप्टिव्ज आहे, क्यूमध्ये कॉल्टर आहे, पीमध्ये पेरोडिक, ओमध्ये डिसइन्फेक्टंट, असे सिंपल फक्त कीवर्ड्समध्ये आपण शेड्यूल दिलेले आहेत. तर तुम्ही चॅनलवरती सुद्धा बघू शकता. आपले A to Y पर्यंत जे पण सगळे शेड्यूल आहेत ते आपण ऑलरेडी अपलोडेड केलेले आहेत. शेड्यूल माहीत असले की क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. आता शेड्यूल आरमध्ये आहेत कॉन्ट्रासेप्टिव्ह, क्यूमध्ये येतात कोल्टार, पीमध्ये पेरोडिक ड्रग आहेत आणि ओमध्ये डिसइन्फेक्टंट. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सेकंड, शेड्यूल क्यू. कोल्टार कलर्स अंडर शेड्यूल क्यूमध्ये येतात. देन विच ऑफ द फॉलोविंग इज अ लो लेवल डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्टंटवरती आपण प्रिव्हियसली एक क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. डिसइन्फेक्टंट काय असतात तर नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा नॉन लिव्हिंग सर्फेसवरती आपण अप्लाय करतो फॉर द पर्पज ऑफ टू किल मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ. आता डिसइन्फेक्टंट, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट कॉम्बिनेशनमध्ये पार्ट दिलेला आहे. अँटीसेप्टिक लिव्हिंगवरती असतात, डिसइन्फेक्टंट नॉन लिव्हिंगवरती असतात. दोघांचाही पर्पज एकच आहे, टू किल द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पण डिफरन्स काय आहे, अँटीसेप्टिक लिव्हिंगवरती असतात, डिसइन्फेक्टंट नॉन लिव्हिंगवरती असतात. आणि आपला क्वेश्चन्स दिलेला आहे लो लेवल डिसइन्फेक्टंट. आता ऑप्शन्समध्ये आयडोफोर्स आहे, पॅरासिटिक ॲसिड आहे, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स आहेत आणि क्लोरीन अँड क्लोरीन कंपाऊंड्स आहेत. तर हे चारही जे ऑप्शन्स आहेत तर ते डिसइन्फेक्टंट, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचे क्लास आहेत. आपला क्वेश्चन आहे लो लेवल डिसइन्फेक्टंट आणि याचं करेक्ट आन्सर आहे क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. ओके, सो विच ऑफ द फॉलोविंग इज अ लो लेवल डिसइन्फेक्टंट. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थर्ड, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. तर आपण हे जे आता MCQ क्वेश्चन बघितलेले आहेत तर यामध्ये एक ऑब्झर्व केलं असेल आपण, क्लासिफिकेशन त्यानंतरनं जे शेड्यूल ड्रग्ज आहेत त्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत. क्लासिफिकेशनचा जो पार्ट आहे लाईक CNS ॲक्टिंग ड्रग, CVS, अँटीबायोटिक आहे, ANS ड्रग आहे, ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. त्यामध्ये जर कोणाला काही डाऊट्स असतील किंवा जर लर्निंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता. एकदम सिम्पल वेने आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सोबतच जो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा पार्ट आहे स्केड्यूलमध्ये सुद्धा काय होतं, स्केड्यूल खूप सारे आहेत, कन्फ्युजन क्रिएट होतं आणि लक्षातही राहत नाही. आपण एकदम इझी वेमध्ये जे स्केड्यूल आहेत तर स्केड्यूलसुद्धा अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही चॅनलवरती सुद्धा बघू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.